नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यवरती। मित्रांनो, तुम्ही मिरची, कापूस, तूर किंवा भाजीपाला पिकवणारे आहेत का? जर होय तर तुम्हाला एका समस्येने नक्कीच सतावले असेल, ती म्हणजे पिकांचे नुकसान करणारे आळ्या आणि पानांना चुरडामुरडा पाडणारे थ्रिप्स। अनेक औषधे मारली पण रिझल्ट मिळत नाही का? तर काळजी करू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत अशा एका कीटकनाशकाची ज्याला आळ्यांचा काळ मानले जाते, ते म्हणजेच ट्रेझर। आज आपण ट्रेझर बद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्याचा डोस किती घ्यायचा, ते कोणत्या पिकांवर चालते, त्याची किंमत काय आहे आणि ते वापरताना काय काळजी घ्यायची, ही सर्व माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी जाणून घेऊया ट्रेझर नक्की काय आहे। ट्रेझर हे एक आंतरप्रवाही नसून प्रामुख्याने स्पर्शजन्य आणि जठरविष गुणधर्म असलेले कीटकनाशक आहे। हे उत्पादन क्रिएटिव्हा ॲग्रोसायन्स, पूर्वीचे डव ॲग्रोसायन्स या जगप्रसिद्ध कंपनीचे आहे। यामध्ये जो प्रमुख घटक आहे पिनोस्ड 45% एसी फॉर्म्युलेशनमध्ये आहे। आता तुम्ही म्हणाल, हे पिनोस्ड काय भानगड आहे? मित्रांनो, हे पूर्णपणे रासायनिक नसून एका जीवाणूपासून तयार केलेले नैसर्गिक कीटकनाशक आहे। सचारस पोलिस्पोरा स्पिनोसा नावाच्या मातीतील जीवाणूंचा किण्वन प्रक्रियेतून हे तयार केलेले आहे। त्यामुळे याला ग्रीन लेबल किंवा पर्यावरणासाठी संरक्षित मानले जाते। याच्या शोधासाठी अमेरिकेत प्रेसिडेन्शियल ग्रीन केमिस्ट्री चॅलेंज अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे। स्पर्शजन्य क्रिया: जेव्हा आळी किंवा कीटक पसरलेल्या भागांच्या संपर्कात येतो तेव्हा हे औषध त्यांच्या शरीरात घुसते आणि त्यांना नष्ट करते। जठरविष क्रिया: जेव्हा आळी औषध पडलेले पान खाते तेव्हा औषध कीटकांच्या मज्जासंस्थेवर म्हणजेच नर्वस सिस्टमवर जबरदस्त हल्ला करते। यामुळे कीटकांच्या मज्जासंस्थेवर बिघाड होतो, त्याला पॅरालिसिस होतो। फवारणीनंतर अवघ्या काही मिनिटातच आळी खाणे-पिणे बंद करते आणि पुढील 24 ते 48 तासात ती मरते। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे। ट्रेझर कोणकोणत्या पिकावर आणि कोणकोणत्या किडीवर प्रभावी आहे? ट्रेझर हे प्रामुख्याने लॅपिडोप्टेरा वर्गातील किडींसाठी म्हणजेच आळ्यांसाठी बनवलेले आहे, पण याचा थ्रिप्सवर सुद्धा चांगल्या प्रकारे वापर केला जातो। कापूस: कापसावर येणारी अमेरिकन बोंडअळी, ठिपक्यांची बोंडअळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी, या सर्वांवर ट्रेझर रामबाण उपाय आहे। मिरची उत्पादन शेतकऱ्यांसाठी ट्रेझर हे एक वरदान आहे। मिरचीवर येणारे थ्रिप्स आणि फळे खाणारी अळी या दोन्ही समस्यावर एकाच फवारणीत हे कंट्रोल करते। मिरचीचा शेंडा आकसणे किंवा चुरडामुरडा रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी थ्रिप्स मारणे गरजेचे असते आणि तिथे ट्रेझर हे उत्तम प्रकारे काम करते। तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी आणि माशी कंट्रोल करण्यासाठी फुलोरा अवस्थेत किंवा शेंगा भरताना याचा वापर खूप फायदेशीर ठरतो। सोयाबीनवरील चक्री भुंगा आणि खोडमाशी यासाठी सुरुवातीच्या काळात याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो। इतर पिके: या व्यतिरिक्त कोबी, फ्लावर, वांगी, टोमॅटो, द्राक्ष किंवा डाळिंब या पिकावरही अळी नियंत्रणासाठी तुम्ही ट्रेझरचा वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, औषध कितीही चांगले असले तरी त्याचा डोस चुकला तर रिझल्ट आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही किंवा त्यानुसार आपल्या पिकाचंही नुकसान होते। त्यामुळे ट्रेझरचे प्रमाण खूप काळजीपूर्वक समजून घेऊ। ट्रेझर हे एक अतिशय तीव्र औषध आहे, त्यामुळे त्याचा डोस खूप कमी प्रमाणात लागतो। प्रति लिटर पाण्यासाठी 0.3 ते 0.5 मिली, 15 लिटरच्या पंपासाठी फक्त 6 ते 7 मिली, जास्तीत जास्त 7.5 मिलीपर्यंत आपण वापरू शकता। प्रति 1 एकरासाठी 60 ते 75 मिली, 200 लिटर पाण्यामध्ये याचा वापर करू शकता। दीर्घकाळ संरक्षण: फवारणी केल्यानंतर याचा प्रभाव पिकांवर 10 ते 12 दिवसापर्यंत राहतो। मित्र कीटकांना सुरक्षित: हे औषध फवारताना ओले असले तेव्हाच विषारी असते। एकदा पानावर सुकले की मधमाशा किंवा मित्र किडींसाठी कमी घातक ठरते, त्यामुळे परागीभवनावर जास्त वाईट परिणाम होत नाही। ग्रीन केमिस्ट्री: हे कमी विषारी गटात मोडते, यामुळे निर्यात कक्ष द्राक्ष किंवा भाजीपाल्यासाठी हे सुरक्षित मानले जाते।
आता बोलूया खिशाला परवडण्याबद्दल म्हणजेच किंमत. बाजारात तुम्हाला हे वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये मिळते. 100 मिलीची किंमत अंदाजे 1800 ते 2000 रुपयांच्या आसपास असू शकते. एका एकराचा खर्च साधारणपणे 1200 ते 1500 रुपयापर्यंत जातो. पीक आणि अटॅक बघून हा खर्च परवडणारा ठरू शकतो, कारण याने 100% रिझल्ट मिळतो. बुरशीनाशकासोबत किंवा कीटकनाशकासोबत चालते. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पिकांवर अळ्यांचा किंवा थ्रिप्सचा भयंकर प्रादुर्भाव झाला असेल, तुम्ही तुमच्या शेतात ट्रेझर वापरले आहे का? तुम्हाला याचे रिझल्ट कसे मिळाले हे आम्हाला खालील कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे अनुभव इतर शेतकरी बांधवांना नक्कीच उपयोगी पडतील. जर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेतीविषयक शास्त्रशुद्ध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसाठी. तोपर्यंत ग्रासिया कीटकनाशकाबद्दल माहिती बघितली नसेल तर डाव्या साईडच्या व्हिडिओला क्लिक करा आणि सोलोमन कीटकनाशकाबद्दल माहिती बघितली नसेल तर उजव्या साईडच्या व्हिडिओला टच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जय जवान जय किसान.